नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्यापासून भजी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीच्या शेंगा होत्या आणि आम्ही सोलून घेतलेल्या, ज्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आज आपण ह्याची मस्त अशी चविष्ट अशी भजी बनवूया। आणि तुम्हाला जर भजी आवडत नसेल ना, तर ह्याचं तुम्ही काय काय बनवू शकता, रेसिपी पूर्ण बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर कळेल। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आता ह्याला काय करणार आहे, मी चॉपरला बारीक करणार आहे। जर तुम्हाला चॉपरला बारीक करायचं नसेल तर मिक्सरला बारीक करायचं, पण दरदर करायची, एकदम पेस्ट करायची नाही, म्हणजे त्याची चव छान येईल। चॉपरला बघा आबडधोबड करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत करायचं। थोडंसं अजून जरी बारीक झालं तरी चालेल, फक्त पेस्ट करायची नाही आहे। वाडगं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता हे काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे बघा। आणि हे जे आणलं होतं ना, मी 250 ग्रॅम आणलं होतं, त्याचं एवढं एक वाटीभर निघालेलं आहे। त्यात टाकायचं सपाट वाटी बेसन पीठ, 2 चमचे एकदम बारीक रवा आहे बघा। मोठा रवा असेल तर मिक्सरला बारीक करायचं, एकदम बारीक आहे। छोटा 1 चमचा धने असे बघा दरदरे कुटून घेतलेले आहे। थोडेसे जिरे जरी कुटून टाकले तर चालतील। छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हा हातावर चोळून मी वाटीमध्ये भरून घेतला होता। त्यात टाकायची हळद, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा। त्या कांद्यामध्ये तुम्ही उभा बी कांदा टाकू शकता आणि एकदम बारीक पण कापून टाकू शकता। कोथिंबीर, आणि कोथिंबीर काय केली माहिती आहे का, देठं पण घेतलेली आहेत एकदम बारीक कापून। कवळी जेवढी असतील तेवढी टाकायची। त्यात टाकायच्या 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 3 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत आबडधोबड। एकदम बारीक जरी केल्या तरी पण चालू शकते। आणि मिरची नसेल खायची ना हिरवी मिरची, तर तुम्ही लाल मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालेल। आता त्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला, एकदम बी जास्त पाणी टाकायचं नाही आहे, आणि कालवून घ्यायचे मस्त असं बघा। मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून। तर आपण ह्याच्यामध्ये ना बारीक रवा टाकला होता, त्यासाठी एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे। पीठ आपण झाकून ठेवलं होतं, मिक्स करून घेऊया। मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे। 5 ते 7 मिनिट जर ठेवलं का नाही की मग असा रवा फुगतो बघा। आता ह्याच्यामध्ये बी टाकणार आहे कढीपत्ता, एकदम बारीक कापून घेतलेला आहे। 1 चमचा, ह्या चमच्याच्या मापाने आपल्याला गरम तेल घालायचं आहे। ह्याच्या जागी तुम्ही थोडासा चिमूटभर सोडा खायचा टाकला तरी चालू शकते, पण हे पीठ आहे ना, होता होईल एवढं तुम्ही फेटून घ्या, म्हणजे भजी काय होतात आत चांगली जाळीदार होतात। मिक्स करून घेते। तेल टाकल्यानंतर बघा एक 2 ते 3 मिनटं मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे। रव्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता। आता तुम्ही ह्याचं काय काय बनवू शकता, तुम्हाला पाहिजे तर थोडं थोडं तव्यावर असं थापून सुद्धा करू शकता, छान लागेल। जसं आपण धिरडं वगैरे करतो ना, त्या पद्धतीमध्ये छोटं छोटं करू शकता। दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये तुम्ही पालक मेथी बारीक कापून तुम्ही ह्याचे आप्पे पण बनवू शकता। ह्या ज्याच वेगवेगळ्या जर रेसिपी पाहिजे असेल तर जरूर कमेंट करून सांगा। पहिल्याच खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर कमेंट करा। आता ह्या टायमाला जर तुम्ही ह्याच्यामध्ये चिमूटभर सोडा खायचा टाकला तरी पण चालू शकतं। तेल ठेवले बघा गरम करायला। तेल आहे हे शेंग तेल, आणि गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम, मोठ्या बर्नेलचा असल्यामुळे हे सगळं मी सांगत असते। त्याच्यामध्ये आपण सोडून घ्यायचे। खूप रेसिपी मी भजीच्या अपलोड केलेल्या आहेत। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा। तुम्ही कधी अशी भजी बनवलेत का ती पण मला कमेंट करून सांगा। तर मी हे सोडून घेते। सोडून घेतलेले आहेत। गॅस आहे आपला मीडियमच, आणि बारीक गॅसवर जर केलं तर तुम्ही फास्ट गॅसवर जरी केलं तरी पण चालू शकते। आता ह्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया, हलवून घेऊयात आपण। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे, बारीक बारीक जरी केले तरी पण तुम्ही चालू शकतात। आणि एकदम गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय करायचे, कारण हे हिरवी असल्यामुळे एकदम पण लाल दिसत नाहीत, पण चांगले आतपर्यंत भाजले गेले पाहिजेत। मस्त असं बघा कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोड्याशा मिरच्या टाकणार आहेत, त्याला मध्ये चीर पाडलेली आहे, आणि थोडं थोडंसं मी ह्याच्यामध्ये मीठ पण भरलेलं आहे। आता ह्या पहिल्या मिरच्या भाजून घेते। मस्त बघा मिरची पण आपली भाजली गेलेली आहे। आता आपण हे काढून घेऊया। किती छान भजी झाले आहेत बघा, बिलकुल तेलकट वगैरे होत नाही आहेत, आणि चवीला खूप छान लागतात। आता हे तुम्हाला मी गरम गरमच एक लगेच तोडून दाखवते। किती बघा जाळी छान झालेली आहे, वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट। आपण ह्याच्यामध्ये ना सोड्याचा उपयोग केला काय नाही, फक्त पीठ आपलं चांगलं फेटून घ्यायचं। मोकळं पीठ फेटून तुम्ही त्याच्यामध्ये नंतर जरी टाकलं का नाही तरी पण चालू शकते। किती छान आहेत बघा। अशा पद्धतीने मी राहिलेले करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।